डोणगाव येथील ग्रामस्थ चढले आत्मदहनासाठी इमारतीवर, हातात पेट्रोलचे कॅन। आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील 10 ते 15 ग्रामस्थ हे ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन करत आहेत। ग्रामस्थांच्या हातात पेट्रोलचे कॅन आहेत। गावातील विविध मागण्यांसाठी आत्मदहनाचा सुद्धा ग्रामस्थांनी इशारा दिला असून गावातील अतिक्रमण तात्काळ काढावे, महिलांना शहरात स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी यासह विविध मागणीसाठी हे ग्रामस्थ आक्रमक झाले असून सकाळपासून ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन करत आहेत। तर काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढले असून तर काही ग्रामस्थ व्यापारी संकुल वर चढले आहेत। आंदोलनकर्त्या ग्रामस्थांच्या हातात पेट्रोलचे कॅन असून जर त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर अंगावर पेट्रोल घेऊन ओतून आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा या आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी दिला आहे। अरे बापरे बाप, बोला बोला, ठीक आहे, चढवले नंबर काय सध्या 2 मिनिटं ते जे नाव ना एखाद्या करायला छत्रपती शिवाजी महाराज या पैसे खाणाऱ्या ग्रामपंचायत पैसे खाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी आंदोलन सुरू आहे डोणगावमध्ये। आम्ही 5 तारखेला मागच्या 2-3 महिन्याआधी आंदोलन केलं होतं अतिक्रमणाच्या बाबतीत। त्या अतिक्रमणावर आम्हाला लेखी आश्वासन देऊन आमचं आंदोलन उठवण्यात आलं आणि उठवण्यात आल्यानंतर आम्ही 1 महिन्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे मागणी केली, त्यांना स्मरणपत्र दिलं की आमच्या मागणीवर काय कारवाई झाली। तर त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिले। शेवटी आम्हाला मरण्याशिवाय यांनी पर्याय ठेवला नाही आणि आम्ही जर आमच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर याची सगळी जबाबदारी ग्रामपंचायत आणि प्रशासनाची राहील। काय मागणं आणि कशासाठी गावातील सर्वे नंबर 123 मधलं अतिक्रमण हे पूर्ण काढण्यात आलेलं पाहिजे आणि यांनी पैसे खाऊन जे खोके नावावर केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी आहे। आणि आमच्या बसस्टँडवर मूत्रीघरे, महिलांना सू करायसाठी जायची जागा नाही आहे, कुठे काहीच नाही आहे, तेही बांधण्यात यावे, हीच आमची प्रमुख मागणी आहे। आता आम्ही आत्मदहनाशिवाय आम्हाला कोणता पर्याय ठेवला नाही यांनी। शेवटी आम्ही याच्या आधी उपोषण केलं होतं, उपोषणानंतर यांनी आम्हाला पत्र दिलं की तुमची मागणी पूर्ण होईल। 3 महिन्यामध्ये यांनी रेतीचा खडा किंवा एकही कारवाई किंवा पत्र असं काहीच कोणाला दिलेलं नाही आहे। आज काय आंदोलन करणार? आज आता आम्ही यांनी आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट करून आम्ही आमचं जीव हा ग्रामपंचायत प्रशासनासमोर त्याग करणार आहे आम्ही आमच्या जीवाचा। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून
याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.